नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळी चालू आहे आणि यामध्येच आमचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट इम्तियाज जलील हे सुद्धा MIM आणि इतर पक्षाच्या वतीनं ते काम करत असतात आणि एक समाजामध्ये आपलं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. असे आमचे इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत. काय सांगतात माध्यमाशी या निवडणुकीला सामोरे जाताना, आपण त्यांच्याशी जाणून घेणार. सार्वत्रिक जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026मध्ये एकंदरीत आपल्या परभणी शहराची आणि परभणी पंचायत समिती जिल्हा परिषदची परिस्थिती बघितली असता यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील लोकांना संधी देण्यात आलेली नाही. जे प्रस्थापित पक्ष आहे शिवसेना, BJP, राष्ट्रवादी काँग्रेस, ज्याच्या मागे अल्पसंख्याक समाज, दलित समाज असतो, मुस्लिम आणि दलित समाजाला यांनी प्रतिनिधित्व दिलेलं नाही असा सकृत दर्शनी दिसून येते. कारण की आर्थिकदृष्ट्या भक्कम असे विविध समाजाच्या लोकांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः मुस्लिम अल्पसंख्याक आणि दलित समाजाला त्यांनी प्रतिनिधित्व न देण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु यामध्ये बहुतेक ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाकडून आणि बहुजन आणि दलित समाजाकडून उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहेत आणि मला अशी आशा आहे की परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमानं दलित समाज आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला मतदार योग्य ते कौल देऊन त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवतील. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दलित समाजाला उमेदवारी या ठिकाणी प्रस्थापित पक्षांनी दिलेली नसून त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून आपली निवडणूक लढवत आहेत. हे येणाऱ्या काळच ठरवणार आहे की कोण किती मतांना येणार. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.